टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हाट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेबाबत धक्कादायक आरोप समोर आलेत। या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। गावातील काही पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून तो स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे। इतकेच नव्हे तर शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचा तसंच शौचालयांची अवस्थाही समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात येतोय। या मूलभूत सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर परिणाम करत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। याशिवाय शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा विपरीत परिणाम होतोय। शिक्षक अपुरे असल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचं शिक्षण मिळत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे। पालक आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित आणि स्वच्छ शौचालय आणि शिक्षक उपलब्ध करून देणं ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गावकऱ्यांचा सवाल आहे की मुलांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढणार? अशा समस्या कायम राहिल्यास मराठी शाळांवरील पालकांचा विश्वास कमी होऊन भविष्यात विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची आणि शाळा बंद पडण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। दरम्यान हे आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केले असून या प्रकरणाची संबंधित प्रशासनानं निपक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि आवश्यक त्या सुधारणा तातडीनं कराव्यात अशी मागणी करण्यात येते। आता तुम्हाला मराठी शाळेतून पाणी दाखवतो। हे बघा, हे पाणी फिल्टर आहे, ते चालू फ्रीज आहे आणि त्याच्यात गाण बघू शकता तुम्ही कशी गाण आहे व जे स्वयंपाकासाठी पाणी वापरतात ते दाखवतो तुम्हाला। या इकडे हे बघा, हे पाणी त्याच्यात किती गाण आहे हे बघू शकता तुम्ही। कसलं पाणी? हे स्वयंपाकासाठी वापरतात ते पाणी, खिचडी बनवण्यासाठी वापरतात ते पाणी आहे। हे पाणी फिल्टर असून देखील बंद आहे। तरी शाळेतील मुख्याध्यापकांनी, व्यवस्थापन समितीने व ग्रामपंचायतीने याच्यावरती दखल घ्यावी। 2 दिवसात दखल घेतली नाही तर आम्ही वरती कारवाई करू। त्यानंतर तुम्ही अन्न बघू शकता मुलांना कसं येतात, तसंच खिचडी बनवली जाते। तर तुम्ही तांदूळ हे बघू शकता तुम्ही, तांदूळामध्ये पा कसं गाण आहे। इकडे बघा कधी झाडे लागलेली आहेत। तर असं लहान मुलांना खा वाटत, त्यांच्या आरोग्याची धोका, त्यामुळे लहान पोरं जास्त लहान मुलं आजारी पडतात व दवाखान्यात जातात। उंदीर फिरतात बघा, अक्षरशः उंदर अन्नात फिरत आहे। एवढे बेकार काम आहे आपल्या गावाच्या जेवणात। हे आपल्या गावाचं भवितव्य हे आपल्या गावाचे भवितव्य आहे। तसेच व्यवस्थापन समितीने सोमवारी येणे गरज आहे, अन्यथा त्यांच्यावरती दाखल करण्याची नोंद ग्रामपंचायतीने याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावी, नाहीतर त्यांच्यावरती देखील आम्ही वरती कारवाई करू। हे लक्षात घेऊन तुम्ही 2 दिवसात लहान मुलांची जीवापाड फिरत आहे। तुम्ही बघू शकता आता सुद्धा उंदीर आहे तिथं। हा बघा उंदीर, तो तिथं फिरत आहे। जर तिथं तो मरला किंवा त्याने काय घाण केली तिथं। आपण 2 मिनिटासाठी आलो इथं, हे तुमच्या बघायला भेटलं। हे पाणी फिल्टर, आणखी हे पाणी फिल्टर आहे ते पण दाखवतो तुम्हाला। या हे बी दाखवत ना तिथं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।